तर या पोरीने मला एवढा सपोर्ट केला, माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं, काय म्हणजे काहीच, आता पण नाही एवढं, रडते आहे. तर गाईस ही पोरगी बघा, ह्या पोरीने मला म्हणजे ना काय सांगू तुम्हाला. तर 2023ला ना आमचं अचानक लग्न झालं. म्हणजे मी 22 वर्षाचा होतो आणि ही मला बोलली की आता माझ्या घरी कळलंय, आता आपल्याला लग्न करायचं, कधी करतोय सांग. म्हणजे असं बोलते जसं काय कॅडबरी आणायची दुकानात ना, कधी आणतोय सांग. तर मी हिला बोललो की तू असं काय बोलते. तर ही मला बोलली तुला जर मी आयुष्यभरासाठी पाहिजे तर आता माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मग टाटा बाय बाय, असा विषय झाला होता. तर मी होतो फक्त 22 वर्षाचा, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा नव्हतो, काय नव्हतं. मी हिला बोललो पुढं कसं काय होणार, लग्न तर आपण करू, पुढचं काय. ही मला एक वाक्य बोलली होती, ते वाक्य मला अजून आठवतंय आणि त्याच वाक्यावर मी हिच्यासोबत लग्न केलं. आता काय नसलं पायावर उभा नाही तर ठीक आहे, आपण दोघं मिळून सगळं करूया. तर गाईस अशा पोरी बघून घ्यायचा चेहरा. तर या पोरीने मला एवढा सपोर्ट केला, माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं, काय म्हणजे काहीच, आता पण नाही एवढं, रडते आहे. अरे ठीक आहे ना, रडू नको. अरे यार बघा गाईस असंच आहे. तर मुलींना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुम्ही पोरांवर विश्वास ठेवा, त्यांना काय नाही पाहिजे, त्यांना फक्त विश्वास ठेवा, मी तुझ्यासोबत आहे. ती पोरं तुमच्यासाठी पूर्ण जग जिंकतील, जग. बोल, बघत काय असलं आता मला. रडू नको यार, रडू नको यार, मला कसतर होते आता. अरे बास कर यार, तू माझ्यावरती ओढू नकोस हा. हा मग तू रडू नको.